बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं काल कथित एन्काउंटर झाल्यानंतर त्याचा मृतदेह कळवा रुग्णालयात आणण्यात आलाय। आता मृतदेह थोड्याच वेळात मुंबईमध्ये जे रुग्णालयात नेला जाईल। दरम्यान तब्बल 12 तासांनंतर पंचनामा करण्यात आला। यावेळी न्यायाधीश उपस्थित होते। तर जे रुग्णालयामध्ये आरोपी अक्षय शिंदेचं शव घेऊन जाणार असून जे रुग्णालयामध्ये पोस्टमार्टम केलं जाणार आहे। पोस्टमार्टम झाल्यानंतर अक्षय शिंदेचं शव त्याच्या कुटुंबियांना ताब्यात दिलं जाईल। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, काल एन्काउंटर झाले, कथित एन्काउंटर झाले आणि त्यानंतर आता कायदेशीर प्रक्रियांना सुरुवात होताना दिसतेय। आज दिवसभरात नेमकं काय काय घडेल? प्रज्ञा, ज्या प्रकारे आपण बघितलं सायंकाळी 6-7च्या दरम्यान हा सगळा घटनाक्रम आहे, ज्यामध्ये जो बदलापूरच्या अत्याचार प्रकरणातला जो आरोपी आहे अक्षय शिंदे, त्याचा एन्काउंटर करण्यात आला आणि एन्काउंटर केल्यानंतर त्याला याच ठिकाणी म्हणजे याच कळवा रुग्णालयामध्ये त्याचं जे शव आहे ते इथे आणण्यात आलेलं आहे। आणि इथेच आपण जर बघितलं तर शवविच्छेदन हे जे रुग्णालयात जरी करण्यात येणार असलं तरी इथे पंचनामा पूर्ण झालेला आहे। न्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये इथे पंचनामा करण्यात आलेला आहे आणि त्याच्या कुटुंबियांना सुद्धा बॉडी आयडेंटिफिकेशनसाठी म्हणजे त्या शवची ओळख पटण्यासाठी त्याच्या कुटुंब सुद्धा त्या पंचनाम्याच्या वेळी उपस्थित होते। त्यांचा जबाब इथे नोंदवला जातोय आणि जबाब नोंदवल्यानंतर हे जे शव आहे अक्षय शिंदेचं ते जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात येईल। इथे आपण बघतोय कशा प्रकारे सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। आणि आपण जर काल बघितलं तर जेव्हा या सगळ्या बदलापूर अत्याचार प्रकरणातील जो मुख्य आरोपी होता अक्षय शिंदे, त्याचा जेव्हा एन्काउंटर करण्यात आलं तेव्हा कुटुंबांनी काही आरोप केले आहेत। कुटुंबांचं असं म्हणणं आहे की अक्षय शिंदेला ठरवून पोलिसांनी मारलं, त्याशिवाय शाळेचे जे शाळा जी आहे, संस्था चालक जे आहेत त्यांना कुठे ते अडकू नये त्यासाठी अशा प्रकारे त्याच्यावर गोळीबार करण्यात आला। हेही त्यांचं असं म्हणणं आहे की अक्षयला बंदूक चालवता येत नव्हती, मग असं असताना सुद्धा त्यांनी पोलिसांवर गोळ्या का झाडल्या, असे अनेक प्रश्न त्याच्या पालकांनी, त्याच्या आई वडिलांनी उपस्थित केलेले आहेत। आणि त्यामुळेच आता या सगळ्याची चौकशी केली जाणार आहे। SITची नेमणूक सुद्धा करण्यात आलेली आहे। EOWचे उपायुक्त यांच्या नेतृत्वाखाली SITची स्थापना करण्यात आली आहे। त्यामुळे एकीकडे पंचनामा पूर्ण झालेला आहे, शवविच्छेदनासाठी थोड्याच वेळात त्याचं जे शव आहे ते जे रुग्णालयात नेण्यात येईल आणि शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर अक्षय शिंदेचं शव हे त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात येईल। मात्र केलं जाईल आणि त्याचे पडसाद, कालच्या एन्काउंटरचे पडसाद, कालच्या घटनेचे पडसाद सध्या राज्यभर उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अर्थात आज दिवसभर नेमक्या काय घडामोडी घडतात याचे अपडेट्स वेदांत तुझ्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।